कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घोडके आणि शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे गेल्या 4 तारखे दिवशी गोकुळ दूध संघाचे चेअरमन यांना आमच्या संघटनेच्या माध्यमातून एक निवेदन दिलं होतं की वडणगेसर तालुका व जिल्ह्यातील 45% दूध संस्थेची तुम्ही जे रिबेटच्या म्हणून कपात केलेले आहे ते तुम्ही त्या संस्थेच्या खात्यावरती वर्ग करणं गरजेचं आहे आणि तसं जर तुम्ही नाही केलं तर दूध संस्था अडचणीत येऊन दूध उत्पादकसुद्धा यामध्ये भरला जाणार आहे। एकतर पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत आहे, गाईच्या दुधाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही। आतापर्यंत शेतकरी संघटना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा आम्ही सरकारला पाठपुरावा केला, गोकुळला पाठपुरावा केला, पण राज्य सरकारनं गाईच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपयापासून 7 रुपये अनुदान मंजूर केले। त्यामध्ये पण 25 ते 30% लोकांना हे अनुदान मिळालेलं नाही। या गोकुळच्या चेअरमनना आम्ही निवेदन दिलं होतं की हे रिबेटचे जे कट करताय ते 45% तुम्ही घेऊ नका, एक 20% घ्या आणि 25% परत त्यांच्या खात्यावरती वर्ग करा। पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार न केल्यामुळं हा आम्ही मार्ग स्वीकारला आहे उपोषणचा आणि यापुढे जर नाही तिने निर्णय घेतला तर यापुढे उग्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। नमस्कार, मी माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा। वास्तविक जर 1400 लिटर दूध देणारी म्हस असेल तर त्या 1400 लिटर दुधाचा उत्पादन खर्च हा 1,33,494 रुपये आहे आणि ही सरकारची आकडेवारी आहे आणि ही सरकारची आकडेवारी जर बघितली आणि याला भागिले जर म्हशीच्या दुधाचा दर बघितला आजचा त्याला जर भागिले केलं तर आज म्हशीचा उत्पादन खर्च हा 95 रुपये निघतो आणि गाईच्या दुधाचा उत्पादन खर्च हा 2100 लिटर गाय दूध देणार असेल तर 1,30,807 रुपये हा उत्पादन खर्च आहे आणि याला जर भागिले केलं 2100 तर गाईच्या दुधाचा उत्पादन खर्च हा 62 रुपये निघतोय। एकीकडे म्हशीच्या दुधाचा उत्पादन खर्च हा 95 रुपये आहे आणि गाईच्या दुधाचा उत्पादन खर्च हा 62 रुपये आहे आणि असं असताना सुद्धा आज आम्हाला गाईच्या दुधाला 27 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 50 रुपये दिले जातात आणि त्यामुळे आमचा उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही आणि त्यामुळे आमची दूध शेती तोट्यात चाललेली आहे। आणि हे असताना सुद्धा आज इकडे गोकुळ दूध संघानं जे काही डिबेंचरच्या नावाखाली 45% रक्कम कपात केलेली आहे ती जर केली नसती तर दूध उत्पादकांना लिटर पाठीमागे 2 ते 3 रुपये जास्त मिळालं असतं आणि त्यामुळे दूध उत्पादकांची दिवाळी चांगली झाली असती। पण गोकुळ दूध संघानं डिबेंचर खाली आमचे पैसे कपात करून आमची दिवाळी हा आमचा शिमगा करून ठेवलेला आहे आणि याचा निषेध म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।